त्या दोघांचे एकमेकांवर भरपूर प्रेम असते। रात्री 8च्या सुमारास लॉजमध्ये ते रोमांस करण्यासाठी जातात। 2 तास ते रोमांस करून कामक्रीडा पूर्ण करतात। रोमांस आणि कामक्रीडा झाल्यावर त्या लॉजच्या रूममध्ये एक भयानक घटना घडते। त्या प्रेयसीने त्याचा इतका निर्दयीपणे खून केला होता की तो पाहून पोलीस देखील हादरून गेले होते। या घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू। ठिकाण होतं रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यातील वडखळ गावातील सावली लॉज। रात्रीचे 10:30 वाजलेले असतात। सावली लॉजचा मॅनेजर धर्मेंद्र कुशवा वय 40 हा नेहमी 10:30 वाजण्याच्या आत हॉटेलमध्ये जेवण करायला जात असायचा। पण त्या दिवशी रात्रीचे 11 वाजले तरी तो जेवण करायला गेला नव्हता। त्यामुळे हॉटेल सावली लॉजमधील वेटर मॅनेजर कुशवाला जेवण करायला बोलवण्यासाठी वरच्या मजल्यातील लॉजमध्ये जातात। पण त्यावेळी काउंटरवर धर्मेंद्र नसतो। त्यामुळे वेटर त्यांना शोधण्यासाठी रूम नंबर 115 मध्ये जातो। पण त्या रूमला बाहेरून कडी लावलेली असते आणि त्या कडीला बाहेरून रक्त लागलेले असते। ते रक्त बघून वेटर घाबरून जातो आणि कडी उघडतो। समोरील दृश्य पाहून वेटरच्या पायाखालची जमीन सरकते। तो वेटर मोठ्याने किंकाळी मारतो। त्याची किंकाळी ऐकून हॉटेलचा स्टाफ रूम नंबर 115 मध्ये जमा होतात। समोरील भयानक दृश्य पाहून सर्वजण हादरलेले असतात। त्या सर्व रूममध्ये रक्ताचा सडा पडलेला असतो। धर्मेंद्र कुशवा याचा गळा धारदार शस्त्राने कापलेला असतो। तसेच त्याची पॅन्ट काढून त्याचे गुप्तांग कापून ते त्याच्या डोळ्यावर ठेवलेले असते। या घटनेची माहिती संदीप बाळू पाटील यांनी वडखळ पोलीस स्टेशनला दिली। घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन वडखळ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होतात। समोरील दृश्य पाहून पोलीस देखील चक्रावून जातात। पोलीस आता मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करतात। पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पेण येथील सरकारी रुग्णालयात पाठवून देतात। पोलीस आता या भयानक हत्येच्या तपासाची चौकशी सुरू करतात। तसेच हॉटेलमधील CCTV फुटेज चेक करतात। CCTV फुटेजमध्ये पोलिसांना एक 30 वर्षीय महिला मॅनेजर कुशवासोबत रूम नंबर 115 मध्ये जाताना दिसते। त्यानंतर 2 तासांनी आणखी 2 पुरुष रूम नंबर 115 मध्ये शिरताना दिसतात आणि 15 मिनिटांमध्ये ते तिघे पेन बाहेर पडतात व रूमला बाहेरून कडी लावून लॉजमधून पसार होतात। पोलिसांना आता खात्री पटते की त्या महिलेनी आणि 2 पुरुषांनी मिळून मॅनेजरचा इतका निर्दयीपणे खून केलेला असतो। ती 30 वर्षाची महिला कोण होती? तिने मॅनेजरचे गुप्तांग आणि गळा कापून त्याचा खून का केला असेल? या घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पोलीस आता त्या महिलेचा आणि 2 पुरुषांचा शोध चालू करतात व हॉटेलमधील स्टाफकडे त्यांच्याविषयी चौकशी करतात। या चौकशी दरम्यान पोलिसांना एक विचित्र माहिती मिळते। त्या महिलेचे नाव अंजली चव्हाण असून ती महिला विधवा असते। ती हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करत असते। या दरम्यान तिची ओळख हॉटेल मॅनेजर धर्मेंद्र कुशवा याच्यासोबत होते। धर्मेंद्र कुशवा याची बायको गावाकडे असते व त्याला शरीर सुखाची गरज असते। तो आता विधवा अंजलीसोबत शरीर सुख घेण्याचा विचार करतो। ती देखील विधवा असल्यामुळे तिला देखील शरीर सुखाची गरज होती। ती आता मॅनेजरला नजरेने खानाखुणा करत होती। मॅनेजर धर्मेंद्र आता तिला हॉटेलच्या रूममध्ये नेऊन कामक्रीडा करतो। जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते शरीर संबंध करत असतात। पण त्या रात्री अंजलीने 2 पुरुषांची मदत घेऊन तिचा प्रियकर मॅनेजर कुशवाचा इतका निर्दयीपणे खून का केला असेल? हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर असतो। जोपर्यंत आरोपींना पकडत नाही तोपर्यंत खुनाचे कारण स्पष्ट होणार नव्हते। आरोपींना पकडण्यासाठी पोलीस अंजलीचा मोबाईल सायबर डिपार्टमेंटला ट्रॅकिंगसाठी देतात। पोलिसांना सायबर सेलकडून माहिती मिळते
की अंजलीचा मोबाईलचे लोकेशन पेनच्या एस.टी. स्टँडवरचे असते. पोलीस पथक त्यांना पकडण्यासाठी पेन एस.टी. स्टँडवर जातात व त्यांना महामंडळाच्या एस.टी. बसमधून तीनही आरोपींना अटक करतात. त्या आरोपींची नावे अंजली चव्हाण वय 30, चंद्रजीत भारद्वाज वय 32 आणि हरिशंकर राजभर वय 19 असे असते. या तीनही आरोपींची कसून चौकशी केली जाते. चौकशी दरम्यान या निर्दयी हत्येचा उलगडा होतो. अंजली चव्हाण ही विधवा हॉटेलमध्ये कामाला असते तेव्हा तिची ओळख मॅनेजर धर्मेंद्र कुशवा सोबत होते आणि त्या दोघांमध्ये शरीर संबंध निर्माण होतात. या अनैतिक संबंधाची माहिती अंजलीचा दुसरा प्रियकर चंद्रजीत याला माहीत होते. चंद्रजीत आता धर्मेंद्र कुशवाला अंजलीचा नाद सोडायला सांगतो, पण मॅनेजर अंजलीचा नाद काही सोडत नाही. त्यामुळे चंद्रजीत आणि अंजली धर्मेंद्रला संपवण्याचा निर्णय घेतात. चंद्रजीतने त्याला संपवण्यासाठी एक धारदार चाकू खरेदी केलेला असतो. मंगळवारी त्याचा गेम करण्याचा कट ते तिघेजण आखतात. रात्री 8 वाजता अंजली मॅनेजरला कॉल करते आणि त्याला भेटण्यासाठी सावली लॉजमध्ये जाते. धर्मेंद्र आणि अंजली कामक्रीडा करण्यासाठी रूम नंबर 115 मध्ये जातात व 2 तास रोमांस करून ते तेथे कामक्रीडा पूर्ण करतात. धर्मेंद्र आता झोपलेला असतो त्यावेळी अंजली फोन करून चंद्रजीत आणि हरिशंकर यांना सावली लॉजमध्ये रूम नंबर 115 मध्ये बोलावून घेते. चंद्रजीतने खिशामध्ये चाकू आणलेला असतो. अंजली आणि हरिशंकर धर्मेंद्रचे पाय दाबून धरतात आणि चंद्रजीत हा चाकूने त्याचा गळा चिरतो. हातपाय खोडत धर्मेंद्रचा जीव जातो. तरी देखील चंद्रजीतचा राग शांत झालेला नसतो. तो आता धर्मेंद्रची पॅन्ट काढतो व चाकूने त्याचे गुप्तांग कापतो आणि ते गुप्तांग तो धर्मेंद्रच्या डोळ्यावर ठेवतो. त्यानंतर ते तिघेही लॉजवरून पळून जातात व पेन एस.टी. स्टँडवर जाऊन ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी पळून जाण्याच्या तयारीत असतात. त्यावेळी पोलीस सायबर सेलमध्ये जाऊन त्यांचा मोबाईल ट्रॅक करतात व त्यांचे लोकेशन महामंडळ एस.टी. स्टँडवर आहे हे त्यांना समजते. पोलिसांचे एक पथक त्यांना पकडण्यासाठी पेनमध्ये जाते. चालत्या बसमधून पोलीस त्यांना पकडतात. तीनही आरोपींवर कलम 103 तथा कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करतात. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.